दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय। दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना। लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे। आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव, पलूस बँकेसमोर, बस स्टँड जवळ, कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली। संपर्क 84 21 93 46 96 आणि 94 23 27 16 13। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथील पूर्व खर्जे वस्ती ते पश्चिम खर्जे वस्ती हा रस्ता सन 2021-22 मध्ये रोजगार हमी योजनेतून झालाय। या रस्त्याचे इस्टिमेट 19,50,485 रुपये इतके आहे, परंतु प्रत्यक्ष दर्शनी या रस्त्यावर 13,97,227 रुपये एवढी रक्कम खर्च झाली असल्याचे रोजगार हमी कार्यालयाने सांगितले। तर कुशलचे बिल सरासरी 4 ते 4.5 लाख रुपयाचे निघाले। तर या रस्त्यावर मुरुम न टाकताच माती टाकली होती। सध्या या रस्त्यावर मातीच आहे। जवळपास 2 किलोमीटरचा रस्ता मुरुमीकरण रस्ता म्हणून मंजूर झालाय, परंतु या रस्त्यावर कोणत्याही पद्धतीचा मुरुम टाकलेला नव्हता। त्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही साईडची माती रस्त्यावर भरली होती। ती माती जेसीबीच्या सहाय्याने भरली होती। येण्या जाणाऱ्या वाहनांना त्यावेळेला अडचण होत नव्हती, त्यामुळे नागरिकांनी त्या रस्त्याकडे फारसे लक्ष दिलं नव्हतं। परंतु मागील काही महिन्यापासून त्या रस्त्यावर टाकलेली माती ही दबली गेले, त्यामुळे या रस्त्याला अनेक खड्डे पडलेत। वाहनधारकांना या रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। 4 चाकी वाहन या रस्त्यावरून गेल्यास धुरळा उडतो आणि या धुळ्याचा त्रास दुचाकीवाल्यांना व रस्त्याच्या आसपासच्या पिकांचं नुकसान होत आहे। त्यामुळे पाऊस पडल्यानंतर अनेक वेळा दुचाकी घसरलेत, तर 4 चाकी सुद्धा अनेक वेळा घसरत आहेत। तसेच या रस्त्याची रुंदी ही अनेक ठिकाणी कमी आहे। या रस्त्याचे शेवटचे कुशलचे बिल निघालं आहे। बिल निघाल्यानंतर त्या रस्त्यावर जिथे गाड्यांची घसरगुंडी होते, जिथे खड्डे पडलेत, अशा ठिकाणी मुरुम भरणे गरजेचे होते, परंतु असे झालं नाही। त्यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास होतोय व अनेक अपघात होतात। तर शेवटचे कुशलचे बिल निघत असताना ग्रामपंचायतीने न हरकत दाखला द्यावा लागतो, पण सध्या त्या रस्त्यावरील कुशलचे बिल निघालेत असे रोजगार हमी कार्यालयाकडून समजते। ज्या वेळेला ग्रामपंचायत न हरकत दाखला देते त्यावेळेला कुशलचे बिल मिळते। तर मग रस्ता नादुरुस्त आहे, त्या रस्त्याने सतत रहदारी असते, रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। सध्या रस्त्यावर कसलाच मुरुम नाही, सर्व माती आहे। या मातीवरून दुचाकी 4 चाकी घसरून अनेक अपघात होतात। असे असताना ग्रामपंचायतीने न हरकत दाखला कसा काय दिला हा एक गंभीर प्रश्न आहे। दाखला देण्याबद्दल गावातील कोणत्याही नागरिकांची तक्रार नाही, परंतु आजच्या मितीला त्या रस्त्यावर 2 ते 3 इंचाचा मुरुम भरला असता तर भविष्यातील अपघात टाळले गेले असते आणि मुरुम भरल्यानंतरच ग्रामपंचायतीने हरकत दाखला देण्यास नागरिकांची हरकत नव्हती। तेलही गेले तूपही गेले। या म्हणीप्रमाणे रस्ता मुरुमीकरण म्हणून मंजूर झाला, त्या रस्त्यावर मातीकरण केले, त्याची बिलेही निघाली, ग्रामपंचायतीने न हरकत दाखलाही दिला आणि पूर्वी असणारा मातीचा रस्ता आहे तसाच राहिला। जर त्या रस्त्यावर मुरुमीकरण केले होते तर त्या रस्त्यावरील मुरुम कुठे गेला हा संशोधनाचा विषय। या बाबतीत ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन त्या रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर कमीत कमी 2 इंचाने तरी मुरुम टाकावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे।